दादाची आणखी एक मोठी बातमी, जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही असं अजित पवार यांचं मत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडेंनी आज अजित पवारांची भेट घेतली, मात्र जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही असं अजित पवारांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही असं दादांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्या चौकशीमध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार असं दादांनी म्हटल्याचं सूत्रांकडून कळतं। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही असे संकेत मिळत आहेत। जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही असं दादांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडेंनी आज अजित पवारांची भेट घेतली, जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। बीडमधल्या एकूणच प्रकरणाचा आढावा अजित पवार यांनी घेतलेला आहे। तीनही चौकशांमध्ये दोषी आढळल्यास कारवाई असं अजित पवारांचं मत असल्याचं कळतं। जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही असं दादांचं मत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवारांचं धनंजय मुंडे यांच्यावर संदर्भात हे मत असल्याचं सूत्रांकडून कळतं। चौकशीमध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार, पण जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत कारवाई नाही असं अजित पवारांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही असं मत दादांचं असल्याचं कळतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांची तब्बल 1 तास बैठक जी आहे ती मंत्रालयाच्या संपूर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये झाली। या संपूर्ण बैठकीमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली, परंतु धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरती बीडचे जे मस्साजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात पक्षाकडनं तुर्तास कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही। जोपर्यंत कोणी दोषी या प्रकरणामध्ये आढळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करण्याचा कोणता प्रश्नच उद्भवत नाही, कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये आता एसआयटी असेल, त्याचसोबतच सीआयडी असेल आणि त्याचसोबतच न्यायालयीन चौकशी, अशा तिन्ही चौकशा ज्या आहेत त्या सुरू आहेत। त्यामुळे या तिन्ही चौकशांमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावरती पक्ष म्हणून आणि पक्षप्रमुख, पक्षाचा अध्यक्ष म्हणून नक्कीच त्या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यात येईल असं जे मत आहे ते अजित पवार यांनी मांडलेलं आहे। नक्कीच पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही असं अजित पवारांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत धनंजय मुंडेंवर कोणतीही कारवाई नाही असं दादांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई नाही असं अजित पवारांचं मत आहे, अशी माहिती सूत्रांकडून TV9 मराठीला मिळत आहे।